बातमी भाजपमधल्या इनकमिंगची। समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांनी भाजपात प्रवेश केलाय। आझम खान यांच्या विरोधात जयाप्रदा लढण्याची शक्यता आहे। आता जयाप्रदांनी केला भाजप प्रवेश। आझम खान यांच्या विरोधात लढणार जयाप्रदा। समाजवादी पक्षासमोर भाजपकडून जया अस्त्र। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात इनकमिंग सुरूच आहे। आता अभिनेत्री जयाप्रदांनी भाजपात प्रवेश केलाय। समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याशी मतभेद झाल्यामुळे जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। त्यानंतर त्या RLD मध्ये सामील झाल्या होत्या। आता जयाप्रदा यांनी भाजप प्रवेश केलाय। आज पहली बार नेशनल पार्टी में मुझे वो नेता, जो बहादुर नेता, उनके हाथ में इस देश को सुरक्षित एहसास करते हैं, वो नेता आदरणीय मोदी जी। जयाप्रदा या समाजवादी पक्षातनं 2 वेळा खासदार झाल्या होत्या। उत्तर प्रदेशातील रामपूर इथनं त्या 2दा निवडून आल्या होत्या। आता समाजवादी पक्षाचा कणा मानल्या जाणाऱ्या आझम खान यांच्या विरोधात जयाप्रदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। मोदी जी प्रधानमंत्री बनने के बाद भारतीय जनता पार्टी में एक शक्ति आया है और उन्होंने इस देश के लिए, गरीबों के लिए, किसानों के लिए जो उन्होंने जो फोकस किए हैं, और वो मैं ये बताना चाहती हूँ कि इस देश को एक सुरक्षित हाथ में हम एहसास करते हैं कि हम सुरक्षित हैं। उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपाचं तगडं आव्हान भाजपासमोर आहे। त्यामुळेच उत्तर प्रदेशात एकेका जागेवर तुल्यबळ उमेदवार देण्याची भाजपची रणनीती आहे। त्यामुळेच समाजवादी पक्षाचा उत्तरेतला कणा मानल्या जाणाऱ्या आझम खान यांच्या विरोधात त्यांच्या कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या जयाप्रदांना तिकीट देण्याच्या विचारात भाजप आहे। संतोष थळेंसह नरेश बोभाटे, साम टीव्ही।